नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सायंकाळी मरीन ड्राईव्हचा किनारा अगदी सुंदर दिसत होता. उगाच त्याला राणीच्या गळ्यातील हार संबोधत नाहीत. समुद्राच्या लाटेवरून येणारे थंड वारे प्रेमी युगलांना अगदी प्रफुल्लित करत असतात. मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावरून कायरा आणि सुनील एकमेकांना खेटून चाललेले होते. चालताना त्यांचा एकमेकांना होणारा स्पर्श एक उबदार अनुभूती देत होता. काही अंतर चालल्यावरती कायरा म्हणाली, सुनील, इथे बसूयात का? बसायचं तर आहेच, परंतु या सुंदर वातावरणाचा जरा आनंद घेऊयात. तू एवढा रोमॅन्टिक आहेस हे मला आता कळतंय. अजून तू माझ्यात काहीच पाहिलं नाहीस. हे वाक्य तो असं काही बोलला की कायरा थांबून त्याच्याकडे पाहायला लागली. तो खळखळून हसला आणि तिचा हात ओढत म्हणाला, अगं, खरं पाहिलं तर मी एक कवी होतो, परंतु माझ्या वाट्याला अशी परिस्थिती आली की मला खातेवही पाहण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही. असं का? कायरानं मिश्किलपणे विचारलं. त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. हो, मग काय खोटं बोलतोय का? ते दोघे समुद्राकडे तोंड करून बसले. पौर्णिमेची रात्र असल्यानं चंद्र पूर्ण आभाळामध्ये अगदी सुंदर दिसत होता. लाटांचा खळखळाट मधुर संगीतासारखा वाटत होता. सुनील, कायरा म्हणाली. लाटांचा खळखळाट वाढला होता. बोल, सुनील म्हणाला. हैदराबादला असताना तुझी फार आठवण येत होती. अगं, मीही तुला फार मिस करत होतो, सुनील बोलला. तिथे मला मीनाक्षी भेटली हे माझ्यासाठी फार शॉकिंग होतं. हे तू मला सांगितलं नाहीस की तुझी मैत्रीण तिथे असते. सुनील हसला. अगं, तू हैदराबादला जाण्यापूर्वी आपण इथे असंच समुद्रकिनाऱ्यावर बसलो होतो ना, त्यावेळी अचानक मला आठवलं आणि मग मी सगळा प्लॅन फिट केला. कायराच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होतं. मीनाक्षीला भेटून खरंच खूप छान वाटलं. आमची खूप छान मैत्री झाली आहे. हैदराबादमध्ये असताना तिनं मला कुठल्याच प्रकारचं टेन्शन येऊ दिलं नाही. मी तिला तसं सांगितलंच होतं. बरं, तिथे काही विशेष घडलं का? सुनीलनं विचारलं. हो, तसं खूप काही घडलं. काय? देशपांडे सरांचा पोपट झाला. ती हसली. देशपांडे सर फार चिडले असतील ना? विचारूच नको, परंतु त्यांचा नाईलाज झाला. मीनाक्षीची झालेली एंट्री हे सगळं पूर्वनियोजित आहे हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. कायरा, तू समजतेस तेवढे भोळे नाहीत ते. कदाचित त्यांनी ओळखलं असेल, माहीत नाही, परंतु त्यांचा चेहरा मात्र पडला होता. तुला त्यांच्या वागण्यामध्ये काही वेगळेपण जाणवलं का? ते अगदी सुरुवातीपासूनच जाणवत होतं. ते माझ्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. एवढंच काय, हैदराबादमध्ये त्यांनी आमच्या दोघांना एकच रूम बुक केली होती. नशीब मीनाक्षी आली आणि मला आपल्या घरी घेऊन गेली आणि मग दिवस रात्र मी मीनाक्षी सोबतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी हॉटेलवर गेले. डायरेक्ट कॉन्फरन्सच्या ठिकाणी जाऊन बसले. बहुतेक त्यांचा सगळा डाव फसला असावा. दिवसभर ते माझ्याशी जास्त काही बोलले नाहीत. एकदा डाव फसला म्हणजे नेहमी फसतो असं होत नाही. तू सावध राहा. मला वाटतं ते पुन्हा एकदा प्रयत्न करतील. आपण त्यांचा इगो दुखावलाय असेल, पण आपण त्याबद्दल जास्त विचार करायला नको. आपल्याला कुठे आयुष्य काढायचं इथे? हो, तेही खरंय म्हणा. झालं का तुझं कामाचं? एका ठिकाणी होत आहे. माझं बोलणं झालंय, परंतु त्याबद्दल आत्ता जाहीर करायला नको. मलाही तेच वाटतंय. काही वेळ मग शांततेमध्ये गेला. लाटांचा शांत आवाज कानाला आणि मनाला सुखावत होता. सुनील, मला भीती वाटते, कायरा म्हणाली. कशाची? आता मी आहे ना सोबत, सुनील तिला धीर देण्याच्या हेतून म्हणाला. उद्या तू दुसऱ्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर मला विसरून जाशील. छे, काहीतरीच काय बोलते. मुळात मी हा जॉब तुझ्यासाठीच सोडतोय, त्यामुळे तुला विसरण्याचा प्रश्न कुठे येतो? तिने त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये तिला प्रामाणिकपणा दिसला. ती भावनिक झाली. तू माझ्यावर असंच प्रेम करशील ना? काही शंका आहे का? ती त्याच्या जवळ सरकली. सुनील, मी आयुष्यामध्ये खूप दुःख पाहिलंय. आता मला तुझ्या रूपानं सुख भेटलंय, ते मी गमावू इच्छित नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप काही चांगलं वाईट पाहिलंय, ती म्हणाली.
तसा माझाही मागचा अनुभव फार वाईट होता. माझ्या बायकोनं मला कधी समजून घेतलं नाही. तिला डिवोर्स दिल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे प्रेमात पडायचं नाही. पण तू भेटलीस आणि माझी शपथ गळून पडली. तुझा स्वभाव मला आवडला आणि मला असं वाटायला लागलं की ती तूच आहेस, जिच्या मी शोधात होतो. माझंही अगदी तसंच झालंय. माझं जबरदस्ती लग्न लावलं गेलं. नवरा बायला होता, त्याला सोडून मी इकडे आले. माझ्या पुढे पूर्ण अंधार होता. अशा अंधारामध्ये प्रकाशाच्या रूपाने तू भेटलास. आता वाटतंय की सगळं दुःख अडचणी संपतील आणि आपण सुखानं राहू. हो कायरा, मी तुला वचन देतो, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. अगदी कितीही संकट आली तरी मी तुझ्या सोबत उभा राहीन. मला हेच तुझ्याकडून ऐकायचं होतं. काही वेळ ते चंद्राकडे पाहू लागले. प्रेमामध्ये पडलेल्या माणसांना चंद्र खूप जास्त सुंदर दिसत असतो, तसा तो त्यांनाही दिसायला लागला होता. मग हळूच कायरा म्हणाली, मीनाक्षीबद्दल तू माझ्याशी कधी बोलला नाहीस. तसं बोलण्यासारखं काही विशेष नव्हतं. मी 2 दिवस तिच्या सोबत होते, तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळाल्या. तुमची मैत्री किती चांगली होती तेही कळालं. अगं, अगदी कॉलेजच्या दिवसांची गोष्ट आहे ती. सुरुवातीला तर मला असं वाटलं की तुमचं काहीतरी लफडं असावं. पण मीनाक्षीनं माझ्या मनातलं ओळखलं आणि तिनं मला सगळं स्पष्ट सांगितलं. तिचं लग्न लावून देण्यामध्ये तूच कशी मोलाची साथ दिलीस हेही तिनं मला सांगितलं. तेव्हा कुठे माझं मन शांत झालं. म्हणजे तुलाही जेलसी फिलिंग झालं होतं तर? येणारच ना, कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या हक्काच्या माणसांवरती दुसऱ्या कोणाचा हक्क मी कसा सहन करीन? मी कुठेतरी वाचलं होतं, प्रेमात असलेल्या जीवांना एकमेकांवरची आपली मालकी अबाधित राहावी असं वाटत असतं. तर त्या नात्यामध्ये दुसरं कोणी आलं की प्रेमी जीवांचा अगदी जीव जळतो. मला वाटतं हे सारं नॉर्मल आहे. बरं, जाऊ दे ते. आणखी काय घडलं ते सांग, सुनील अगदी उत्सुकतेनं म्हणाला. कायरा विचार करू लागली आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर तो तळ्यातला प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. ती शांतपणे बोलू लागली. हैदराबादला असताना एक विचित्र प्रसंग घडला. काय? तो प्रश्नार्थक मुद्रेनं तिच्याकडे पाहू लागला. निसर्गरम्य गार्डनमध्ये मी आणि मीनाक्षी फिरत असताना तिथल्या तळ्यामध्ये बोटिंग करायची आमची इच्छा झाली. अरे वा, खूपच छान. की मग बोटिंग करताना मध्यभागी गेल्यानंतर तुला त्रास देण्यासाठी काही फोटो काढून तुला पाठवावेत असा विचार माझ्या मनात आला. म्हणून मग मी बोटीच्या निमुळत्या भागाकडे गेले आणि बोट हल्ली आणि क्षणात काय झालं मला कळलंच नाही. मी पाण्यात पडले. हॉरिबल. अरे बापरे, मग काय झालं? त्याच्या चेहऱ्यावरती आता चिंता दिसू लागली. मग तू कसं काय बाहेर आलीस? तुला तर पोहता येत नाही ना? नाही, मला पोहता येत नाही, पण देव माझ्या पाठीशी होता. त्याच वेळी तिथं असलेल्या सिक्युरिटी गार्डनं पाण्यात उडी मारली आणि मला वाचवलं. थँक गॉड, सुनील म्हणाला. खरंच आपलं नशीब चांगलं म्हणून तू वाचलीस. यासाठी आपण देवाचे आभारच मानायला हवेत. तो काही वेळ गंभीर झाला. सुनील, काय विचार करतोयस? काही नाही, मला तुझा खूप राग यायला लागलाय. का? तुला काय गरज होती अशा प्रकारचे फोटो काढायची? जर तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? आता मला कुठे माहीत होतं असं काही होईल म्हणून. मी आपली सहज होडीच्या पुढच्या बाजूला गेले. सिक्युरिटी गार्ड किनाऱ्यावरती होता म्हणून बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सुनील विचारात पडला. त्याच्या चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसायला लागलं होतं. इकडे कायरा मात्र मनातून सुखावली, कारण सुनील दुःखी झालाय म्हणजे तो आपल्यावरती मनापासून प्रेम करतोय. तिनं त्याला मिठीमध्ये ओढलं. सुनीलने देखील तिला आपल्या बाहुपाशामध्ये घट्ट जखडलं. हळूहळू त्यांचे ओठ एकमेकांच्या ओठांवरती कधी टेकले गेले हे त्यांनाही कळालं नाही. ते बेधुंद होऊन एकमेकांच्या ओठांचं रसपान करू लागले आणि सभोवताली असलेल्या जगाचा त्यांना विसर पडत गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही लव्ह स्टोरी आता हळूहळू रंगात यायला लागली आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.